आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज। आज तुम्ही उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय शिवसेनेकडून, कसं वाटतंय? काय जनतेच्या आग्रहास्तव आज उमेदवारी अर्ज मी दाखल केलाय। बाकीची आज जी काय बरेच दिवस झालं स्वर्गीय लोकनेते मोहन काका भोसले यांची जी काय अपुरी विकास कामे राहिलेत त्यासाठी उमेदवारी आज जनतेच्या ह्याच्यासाठी दाखल केली। काय प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघामध्ये जे की तुम्ही सोडवचाल? आज बऱ्यापैकी बघायला गेलं तर आज पश्चिम भागामध्ये असू द्या तालुक्यामध्ये असू द्या बऱ्यापैकी आज बरीच कामं आहेत, काही कामं झालेत, येणाऱ्या काळात ती कामे आम्ही पूर्ण करू। आज बऱ्यापैकी टेंबूच पाणी आपल्या भागामध्ये आले, त्यामुळे आज शेतीचं उत्पादन बऱ्यापैकी वाढायला लागले। त्यासाठी काही सोयी सुविधा जी उपलब्ध करायला लागतील त्या कमतरता आहेत, त्या येणाऱ्या काळात आपण पूर्ण करू। पण बाकी मूलभूत सुविधा काय असतील त्या सुद्धा पूर्ण करू। तुम्हाला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळतोय, मोहन काकांची आठवण होते का? 100% काकांची आठवण होते। आज स्वर्गीय लोकनेते मोहन काकांच्या पश्चात मी गेल्या वेळी निवडणूक करफुली जिल्हा परिषद गटातून लढवली, थोडक्या मतात माझा पराभव झाला आणि आज जनतेच्या आग्रहास्तवच मी ही निवडणूक पुन्हाही लढवत आहे। काकांचे राहिलेला जी काय आहे तो भरून काढण्यासाठी। काकांचं काय स्वप्न होतं जे तुम्ही आता पूर्ण कराल? काकांचा आज तुम्ही बोलायच्या बाबतीत झालं तर आज काकांनी तुम्ही बघताय बऱ्यापैकी सर्व स्वतःसाठी त्यांनी वाहून दिलं। आज बरीच कामं अजून महाग आहेत, ते आम्ही येणाऱ्या काळात आज सुहास भैया असतील, अध्यक्ष तानाजी पाटील असतील व सर्व जिल्ह्याची टीम असेल त्यांच्या बाबतीत आम्ही ती नक्कीच पूर्ण करू। जनतेला काय आव्हान कराल? जनतेला मी फक्त एकच आव्हान करील की गेल्या निवडणुकीत सुद्धा मला काकांच्या पश्चात जनतेनं मला उमेदवारीसाठी उभा केलं। आता सुद्धा मी येणाऱ्या काळात सुद्धा जनतेने सांगितले की भैया तुम्ही अजून एकदा उमेदवारी करायला लागतात। जनतेच्या आग्रहास्तव मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे।